नमस्कार. मी संतोष पाटील. SP न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. गोकुळ दूध संघावर ठरल्याप्रमाणे आज प्रशासकांची नेमणूक झाली. हे प्रशासक मंडळ गोकुळची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आता गोकुळचा कारभार पाहणार आहे. दरम्यान जाता जाता गोकुळच्या संचालक मंडळाने त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे जोरदार खंडन करत त्यांनी केलेल्या कारभाराचाही लेखाजोखा मांडला आहे. संचालक मंडळ जाता जाता हे सांगण्यास विसरले नाही की गोकुळच्या 64 वर्षाच्या कारकिर्दीत आमची ही सर्वोत्तम अशीच कामगिरी आहे. गोकुळच्या संचालक मंडळावर नोकर भरती, वाढीव सभासद संख्या, तसेच सीमा भागातील दूध उत्पादकांना डावलून तब्बल 10 रुपयांनी कमी दूध दर दिला, यासह पुणे आणि मुंबईतील काही जागांच्या बाबत खरेदीत मोठा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप मागील 1-2 महिन्यात झाला होता. हे सर्व आरोप गोकुळच्या संचालक मंडळाने अगदी मुद्देसूदपणे खोडून काढले आहेत. आपण गोकुळच्या संचालक मंडळाची बाजू घेत नाही, मात्र गोकुळच्या संचालक मंडळाने जाता जाता का असना बोलण्याचे धाडस केले. आतापर्यंत गोकुळवर आरोप झाले किंवा गोकुळच्या कारभारावर आरोप झाले तर ठामपणे पुढे बोलण्यास कोण येत नव्हते. मात्र संचालक मंडळाने शेवटच्या दिवशी का असेना हे धाडस केले आहे. त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळमध्ये 2014 मध्ये साधारण 3300 दूध उत्पादक संस्था होत्या. यामध्ये 2018 मध्ये वाढ झाला, 19 मध्ये वाढ झाला. तसेच मे 2023च्या कट ऑफ डेटपर्यंत गोकुळचे दूध उत्पादकांची किंवा सभासदांची संख्या 5460 झाली. यामध्ये जे वाढीव संस्था ह्या विद्यमान संचालक मंडळाने झाल्याचा आरोप केला जातोय, त्यामध्ये तब्बल 538 दूध संस्था या मागीलच संचालक मंडळाच्या असल्याचे या संचालक मंडळाने सांगितले आहे. तसेच नोकर भरती आम्ही केलेली नाही. आम्ही फक्त 70 जागा भरल्या, त्याही तांत्रिक. मागच्या संचालक मंडळाने 1338 पेक्षा जास्त जागा भरल्याचे या संचालक मंडळाने सांगितले. तसेच जागा खरेदीचा जो मोठा आरोप होतोय की ज्यामध्ये 60, 70, 80, 100 कोटीपर्यंतचा घोटाळा केल्याचा बोलले जाते, मात्र ही जागाच खरेदी फक्त 16 कोटीची असल्याचे संचालक मंडळ आता पुढे येऊन सांगत आहे. तसेच जे सीमावर्ती भागातील दूध दरात 10 रुपयांचा फरक आहे आणि हा फरक कुठेतरी मुरतोय असंच म्हटलं जात होतं किंवा याकडेच विरोधक अंगुली निर्देश करत होते. याबाबत संचालक मंडळाने सांगितले की दूध दराबाबत किंवा दूध खरेदीबाबत कोणताही दुजाभाव केला जात नाही. सीमा भागातीलही दूध उत्पादकांना 36 रुपये गाईच्या दुधासाठी खरेदीचा दर दिला जातो. अशा पद्धतीने गोकुळच्या संचालक मंडळाने प्रथमच पुढे येऊन नोकर भरती असो, वाढीव संस्थांचा प्रश्न असो, दूध दरातील फरक असो, तसेच जागा खरेदीचा झालेला गंभीर आरोप असो, या सगळ्यावर प्रथमच पुढे येऊन प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळच्या संचालक मंडळाने केलेला प्रतिवाद अनेक अंगाने येत्या काळात कोल्हापूरचे राजकारण तापवणारा असा आहे. आतापर्यंत गोकुळचे संचालक मंडळ हे एक प्रकारचे सॉफ्ट टार्गेट होते. गोकुळच्या संचालक मंडळावर कितीही आरोप केला, काहीही झाले तरी संचालक मंडळ त्याचा प्रतिवाद करण्यासाठी पुढे येत नव्हते. मात्र जाता जाता का असेना संचालक मंडळाने हे धाडस दाखवले आहे आणि ह्या धाडसाचे प्रतिवाद नक्कीच येत्या काळात उमटणार आहे. यावर प्रतिवाद करताना आता संचालक मंडळ खुले आहे. एक जे संचालक आहेत ते आपल्या आपल्या पद्धतीने याचा प्रतिवाद करतच राहतील. त्यामुळे येत्या काळात गोकुळवर होणारे आरोप किंवा जे प्रत्यारोप होतील त्याचे प्रतिध्वनी जिल्ह्याच्या प्रत्येक संस्थेवर उमटल्याशिवाय राहणार नाही. कारण गोकुळवर केलेली टीका ही फक्त गोकुळपुरतीच मर्यादित नव्हती, तर जिल्ह्यातील प्रत्येक नेत्यांना ती घासून किंवा स्पर्श करून जात होती. त्यामुळे टीका गोकुळवर व्हायची, मात्र त्याचा प्रतिवाद सर्वपक्षीय नेते करताना दिसत होते. यामुळे त्या काळात गोकुळचे तापलेले राजकारण आणि त्याचा कारभार प्रशासक मंडळ पाहत असताना विविध अंगाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारे आरोप प्रत्यारोप हे एक प्रकारचे जिल्ह्याचे राजकारण
अजूनच रंजक बनवते. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत गोकुळवर असणारे प्रशासक राज आणि त्यांची हॉटशीट ही हे राजकारण आरोप प्रत्यारोप या निमित्ताने गाजलेलीच दिसेल.